सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण काही टिप्स बघणार आहे. नंबर 1, दररोज केळी खा आणि स्नायू आणि शरीर मजबूत करा. नंबर 2, दररोज गाजर खा, दृष्टी सुधारा. नंबर 3, डाळिंब खा आणि शरीरात रक्त निर्माण करा. नंबर 4, पेरू खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि रोग दूर ठेवा. नंबर 5, पपई यकृत स्वच्छ करते. नंबर 6, द्राक्षे खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 7, टरबूज मूत्रपिंड स्वच्छ ठेवतो. नंबर 8, रात्रभर पाण्यात 1 चमचा जिरे भिजवा, सकाळी ते उकळवा, गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे चयापचय गतिमान होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 9, 1 ग्लास पाणी आणि थोडा गूळ मिसळून पिल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. यामुळे श्लेष्मा साफ होण्यास देखील मदत होते. नंबर 10, सकाळी रिकाम्या पोटी हे नक्कीच प्या. कोमट पाणी, लिंबू, मध ते चयापचय गतिमान करते, पोट स्वच्छ करते, चरबी जाळण्यास वाढवते. नंबर 11, रिकाम्या पोटी लसूण खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 12, नाभीत नाखुराचे तेल लावा, त्वचा चमकू लागेल. नंबर 13, जेवणानंतर वज्रासनात बसल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 14, दात आणि जीभ दोन्ही व्यवस्थित स्वच्छ होतात, बॅक्टेरिया नष्ट होतात. नंबर 15, जेवणात काही थेंब देशी तूप खाल्ल्याने सांधे आणि पचनक्रिया दोन्ही सुधारते. नंबर 16, झोपण्यापूर्वी पाय धुवा, थकवा दूर होतो. नंबर 17, कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या, चरबी जाळेल आणि शरीर डिटॉक्स होईल. नंबर 18, दर 3 महिन्यांनी टूथब्रश बदलावा. नंबर 19, चावून चावून अन्न खा, पोट ठीक राहील. नंबर 20, डोळ्यात जळजळ होत असेल तर गुलाबजल घाला, तुम्हाला लगेच आराम मिळेल. नंबर 21, आंबा खाल्ल्यानंतर ताक प्या, पोट थंड राहील. नंबर 22, सकाळी लवकर शांत करणारे संगीत ऐका, दिवसभर मूड चांगला राहील. नंबर 23, बदला घेण्याची गरज नाही, फक्त धीर धरा, माणूस जे पेरतो तेच मिळते, फक्त वेळ येऊ द्या. नंबर 24, झोपण्यापूर्वी 5 मिनिटे खोल आंघोळ करा आणि शरीर भिजवा, तुम्हाला चांगली झोप येईल. नंबर 25, झोपताना मोबाईलपासून दूर राहा, मन शांत राहील. नंबर 26, काकडी आणि लिंबू खा, उन्हाळ्यात शरीर थंड राहील. नंबर 27, दररोज 1 ग्लास नारळ पाणी हायड्रेशन आणि त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. नंबर 28, जर तुमच्या चेहऱ्यावर खूप मुरुमे असतील तर रात्रभर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धणे भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी गाळून प्या. तुमचे सर्व डाग आणि मुरुमे 1 आठवड्यात नाहीसे होतील. नंबर 29, खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज असते, जे शरीराला त्वरित ऊर्जा देते. सकाळी रिकाम्या पोटी ते खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. नंबर 30, खजूरमध्ये लोह असते, जे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि अशक्तपणा टाळते. नंबर 31, शिळा ब्रेड खाण्याचे फायदे. शिळा ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला संपूर्ण दिवस ऊर्जा मिळते. शिळा ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण अबाधित आहे, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो. उन्हाळ्यात दुधासोबत किंवा ताकासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि शरीराचे तापमान संतुलित राहते. शिळी भाकरी लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्यात असलेले फायबर आणि पोषक तत्व शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. नंबर 32, सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा गिलोयचा रस घ्या. विषाणूजन्य ताप आणि रोगप्रतिकारक शक्तीवर हा रामबाण उपाय आहे. नंबर 33, दररोज सकाळी 5 मिनिटे प्राणायाम करा, फुफ्फुसे आणि मेंदू दोन्ही तंदुरुस्त राहतील. नंबर 34, पाणी स्वतः कधी खराब होत नाही, पण सूर्यप्रकाश, घाण किंवा बाटलीतील घटक ते दूषित करू शकतात. बाटलीबंद पाण्याची एक्सपायरी डेट प्रत्यक्षात बाटलीचे आयुष्य वाढवते, पाणी नाही. नंबर 35, ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. नंबर 36, दररोज 1 सफरचंद खा आणि हृदयाच्या चिंता विसरून जा. नंबर 37, सुपारी जाळून पावडर बनवा आणि पोकळ दातात भरा, काही वेळाने धुवा,
या रेसिपीमुळे दातातील किडे दूर होतात आणि किडनी किंवा वेदनांपासून आराम मिळतो। नंबर 38, नारळाच्या तेलात लवंग घालून गरम करून कपाळावर मालिश केल्याने मन शांत राहते आणि डोकेदुखी दूर होते। नंबर 39, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत शिसमची कोवळी पाने खात राहा। रक्ताची कमतरता कधीच भासणार नाही, सांधेदुखी होणार नाही, फोड येणार नाहीत, मुरूम आणि डाग राहणार नाहीत। बेसनाच्या पिठात लिंबाचा रस घालून पकोडे बनवा, यामुळे पकोडे कमी तेलकट आणि चविष्ट होतील। नंबर 41, भाजलेला लसूण तुमच्यासाठी शिलाजीत म्हणून काम करतो। त्यात ॲलिसिन असते, जे तुम्हाला शारीरिक कमकुवतपणापासून वाचवू शकते। नंबर 42, दूध पिऊन जे मिळाले नाही ते तुम्हाला काळ्या तिळापासून मिळेल। काळे तीळ कॅल्शियमचे जनक आहे। दररोज 1 चमचा तीळ खा, हाडे मजबूत बनवा। नंबर 43, देशी तूप थोडे गरम करा, ते एका ग्लासमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवा। जर तुपात 2 वेगवेगळे थर तयार झाले असतील तर तुपात दुसरे काही तेलही मिसळले आहे। नंबर 44, आठवड्यातून एकदा दह्यात 2 चमचे मेथी पावडर मिसळा आणि आंघोळीपूर्वी डोक्यावर लावा। तुमचे केस दुप्पट जाड, रेशमी आणि चमकदार होतील। नंबर 45, जिथे झाड स्वतःचं छप्पर बनते तिथे एअर कंडिशनरची गरज नाही। दाट सावली, थंड वारा आणि सोनेरी पिके हे घर नाही तर निसर्गाची कुशी आहे। येथे झाडाच्या फांद्यांमधूनही थंडावा येतो। नंबर 46, आंब्याच्या बियांची पावडर अतिसार, मूळव्याध आणि पोटातील किडे दूर करते। ते केसांना मजबूत करते, ते त्वचेच्या आजारांमध्ये आराम देते आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते। ते रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते। नंबर 47, 1 ग्लास लिंबू पाण्यात 2 चमचे पुदिन्याचा रस मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने पोटाचा फुगवटा कमी होतो आणि लठ्ठपणा कमी होतो। नंबर 48, जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर आठवड्यातून 2दा एरंडेल तेलाने मालिश करा। ते मुळे मजबूत करते, ज्यामुळे केस गळणे पूर्णपणे थांबेल। नंबर 49, जर तुम्हाला गाडी किंवा बसमध्ये उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तर तुळशीची पाने सोबत ठेवा आणि तेव्हा तुम्हाला चिंता वाटत असेल तेव्हा तुम्ही तुळशीची पाने चघळावीत, यामुळे चिंता लगेच दूर होईल। तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा। असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा। स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे। धन्यवाद।